Hello, hello. This is the Maya Artifact episode number 2178. आजची तारीख आहे 11 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट रात्रीचे 9:45. आज आता राईट नाव काफी लोन डाला है. जस्ट लाईक इट इज लाईक माझे फादर दे सारखंच आहे यार. असं काही फारसं वेगळं नाही आहे, काही असं नवीन नाही आहे, काही असं जुनं नाही आहे. एव्हरीथिंग इज सेम, नथिंग ॲट ऑल, नथिंग चेंज. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. आणि मी एव्हरी टाइम मी सेम तेच म्हणत आहे, पॅशनवर काम कर, पॅशन. मला एवढं सांग की किती गॅरंटी आहे की आपल्याला फंडिंग भेटेल. मला 100% गॅरंटी आहे की फंडिंग भेटेल. हा माझा कॉन्फिडन्स नाही किंवा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. ओके, कारण जेवढी गरज मला आहे त्याच्यापेक्षा पण तेवढीच गरज त्या इन्व्हेस्टरला पण आहे. इन्व्हेस्टरला असा एक बंदा पाहिजे जो अशा प्रकारचे काम हँडल करू शकेल. ओके, आणि मी तो त्या प्रकारचा बंदा आहे. ओके, ऑब्विसली माझ्यामध्ये काही कमतरता असेलच, आहे असं नाही, बट ऑब्विसली मी याला इम्प्रूव्ह करू शकतो एव्हरी डे. ओके, कारण माझ्यामध्ये आहे ती क्वालिटी. आणि जस्ट लाईक डे 1 पासून मी याच्याबद्दल विचार करत होतो, आणि इट इज माय फॅक्ट, इट इज दॅट आय वॉन्ट टू डू. आणि आता माझी लाईफ म्हणजे मी कोणता जॉब नाही करणार. व्हाय? सिम्पल एक्झाम्पल घे. वनमॅन आहे, तो गेल्या 8 वर्षापासून काम करत आहे, आणि आताही तो पैशासाठी तडतड करत आहे, आणि त्याला तडून पेमेंट भेटत नाही. बिट्टू घे. ओके, तोही गेल्या 8-9 वर्षापासून काम करून राहिला, त्याला किती पेमेंट भेटत आहे, पण आताही त्याच्या प्रॉपरली गरजा पूर्ण होत नाही. त्याला पेमेंट तर भेटून राहिलाय, बट ही इज लाईक, आपल्या जे एक ह्युमनची मेंटॅलिटी असते ना, की कामावर जाणं आणि पैसे कमवणं. ओके, ही मेंटॅलिटी बनली आहे, ही चेंज होणार नाही. जरी तुम्ही त्याला कमी पेमेंट द्या तरी तो काम करायला तयार आहे. कारण एक माणसाची एक मेंटॅलिटी असते की मला बाहेर जायचं आहे, काम करायचं आहे. बट इट जस्ट लाईक तुम्ही घरी राहून स्वतःच्या स्किल्स इम्प्रूव्ह करून तुम्ही ट्रिपल का त्याच्यात तुम्ही 10 टाइम्स तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. ओके, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्स डेव्हलप केल्या तर. हे बा, प्रॉब्लेम काय होतोय की अशा प्रकारचा ॲटिट्यूड खूप जणांमध्ये आहे. ओके, बट कसं आहे की हे जे मी म्हणतोय ना, स्किल्स डेव्हलप करून याच्यावर काम करणं, हे वाटते तेवढं इझी नाही आहे. ओके, खूप खूप मोठं काम आहे. मी पण म्हणून राहिलो आहे की होऊन जाईल माझ्याच्यानी, बट इट इज नॉट. या कारण मी अजूनपर्यंत ही जर्नी बघितली नाही आहे. हा, मी तयार तर आहे त्या गोष्टीसाठी, बट अजूनपर्यंत माहित नाही की ही जर्नी किती कठीण आहे. का मी माझ्या ज्या गोष्टी आहे त्या मी बरोबर वेळेत टाइमवर देऊ शकतो का, का मी तेवढा प्रॉपरली ट्रॅव्हल करू शकतो का, काय माझ्याकडे तेवढी एनर्जी आहे का. देअर आर सो मेनी थिंग्स टू से, सो मेनी थिंग्स दॅट आय डोंट नो, आय डोंट रिअली अंडरस्टँड. ओके, इम्पॉर्टंट थिंग हे आहे की आपण आपल्या टार्गेटवर काम करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, इट इज लाईक या ज्या लाईफमध्ये गोष्टी होतात ते होतच राहतील. ओके, मला हे राईट नाव समजा, जर मी असा विचार करतो की मला जॉब घ्यायचा आहे आणि मी जॉब घेऊन पण घेईन एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, मला काही ना काहीतरी 25,000ची जॉब घेऊन भेटून पण जाईल. पण त्याच्यानंतर काय, म्हणजे आतापर्यंत मी काय केलंय, गेल्या या 4 वर्षामध्ये मी काय एक्सपिरियन्स घेतलाय, आणि मी तीच गलती पुन्हा का करू. राईट? बाकीची लोक नाही करत असेल बिकॉज ऑफ दॅट की त्या लोकांपाशी पॅशन नाही आहे, पण माझ्यापाशी आहे. मला समथिंग काही ना काहीतरी लोकांनी किंवा दुनियानी किंवा जे काही युनिव्हर्सनी मला समथिंग काही ना काहीतरी एक दिला आहे, काही ना काहीतरी जे लोकांपासून थोडासा वेगळा आहे, आणि मला त्याच्यामध्येच काही ना काहीतरी करायचं आहे.
आणि असं नाही का माझ्यासारखी लोक नाही आहे, खूप सारे लोक आहे. ओके, माझा पण काही ना काहीतरी इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्यामध्येच मला काम करायचं आहे. ओके, कारण आणि याच्यामध्ये माझी पूर्ण लाईफ गेली तरी चालेल, कारण दिस इज माय हॅव टू डू. ओके, पण हे गोष्ट जेवढं बोलण्यात इझी आहे ना, ऍक्सेप्ट करायला खूप कठीण आहे मित्रा, बहुत कठीण. इट वॉज टू मच. बट कसं आहे की समज जर तुझ्या स्वतःवर कंट्रोल असला आणि तुझं जर बिहेवियर चांगलं असेल ना, तर ऑब्विसली म्हणजे कसं आहे की आई वडिलांना उलट उत्तर नको देऊ, बिलकुलच नाही, कतही नाही. उलट त्यांची मदत कर, त्यांची हेल्प कर, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगलं फील कर. वाय? कारण राईट नाऊ तू त्यांच्यावर हे होऊन राहिलाय, चालून राहिलाय. ओके, ते तुला पोसून राहिलंय. ओके, सिंपल शब्दात आहे. ओके, तर या मोमेंट मध्ये तू तुझी कोणतीच गरमी दाखवू नको, बिलकुलच नाही. येस, ते जे म्हणतील ते त्यांना फर्स्ट प्रायोरिटी आहे. ऑब्विसली तुझं पण काम प्रायोरिटी आहे, बट आई वडिलांचं काम फर्स्ट प्रायोरिटी आहे. ओके, तर तेव्हा आई वडिलांचं काम पहिले कर. ओके, त्यानंतर असं काही असं खूप मोठं काम नसते, दिवसभरातून थोडंसं काम असते 1-2 घंट्याचं. ओके, म्हणजे सकाळी उठणं, अंगण झाडणं वगैरे, नंतर थोडंसं घर साफसूफ करणं, बेडशीट साफ करणं वगैरे. ओके, आईला थोडं बहुत कामामध्ये मदत करणं. ओके, त्याच्यानंतर आपलं काम आहे की जेवढा फावला वेळ भेटतो त्याच्यामध्ये आपण आपले काम कर पूर्ण. जेवढं लेक्चर्स आहेत अटेंड कर, प्रोजेक्ट बद्दल आहे ते पण जाणून घे वगैरे. ओके, राईट नाव तुझ्यापाशी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ओके, म्हणजे आता मी पुण्याला चाललोय 17 तारखेला आणि माझी बुकिंग सगळी झाली आहे. ओके, गाडीची बुकिंग वगैरे झाली आहे, रेल्वे बुकिंग झाली आहे आणि तिथे जे मी ट्रॅव्हल करेन ना त्यांची पण बुकिंग झाली आहे. पण अजून मला एक थोडंसं विचारायचं आहे की तिथे गेल्यावर तू कशाप्रमाणे हँडल करशील, म्हणजे हाऊ डू यू डू धिस. ओके, कोणकोणते प्रॉब्लेम्स तुला फेस करावे लागेल तिथे गेल्यावर, काय तू याला एक्सपेक्ट केलाय. तुझा एक प्रकार रुटीन सांग की व्हॉट यू हॅव टू डू, म्हणजे अजूनपर्यंत काय प्लॅन केला गेलाय. वेल, मी एक कम्प्लीट एक एक्सेल शीट फाईलच आहे माझ्यापाशी की त्याच्यामध्ये मला एव्हरीडे कुठे कुठे जायचं आहे, पण टाइम नुसार मॅनेज नाही केलाय. तरी मी इथे सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. फर्स्ट ऑफ ऑल, मला काही प्लेसेस आहेत जे व्हिजिट करायचे आहे, त्यापैकी मी 18 तारखेला इथे पोहोचणार आहे आणि माझ्या हाती गाडी लागणार आहे दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजता गाडी लागल्यानंतर मी माझं पहिलं काम आहे रोड लाईन सिटी कडे जायचं आहे आणि तिथे जाऊन तिथे हायपरलॅप्स शूट करायचं आहे. ओके, कारण तिथे खूप मोठे स्काय स्क्रेपर बिल्डिंग्स आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे 18 तारखेला जे काही शूट करायचं आहे ना, जे रस्त्यात जे भेटते, रस्त्यात जी चांगली बिल्डिंग आहे विदाउट परमिशन वाली, तिथे जायचं आहे, शूट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मग माझी जर्नी सुरू होईल. एक मिनिट, मी ओपनच करून दाखवतो गुगल शीट. अरे डॉग, माझ्याकडे हा डॉग आहे. एक मिनिट, खूप मोठी शीट आहे, लोड व्हायला वेळ गेली, बट वेट अ मिनिट. पुणे, न्यू लोकेशन ट्रिप, पुणे ट्रिप. लिसन, तर पहिले मला जायचं आहे आगा खान पॅलेस. ओके, जे मी
19 तारखेला जाईल तर आगा खान पॅलेसला जाईल. ओके, 25 रुपये पर्सन आहे, 9 to 5. ऍक्च्युली पहिले आगा खानवर जाणं सरळ. हे बघ, माझं असं म्हणणं आहे की तू वेळ वाया नको घालू. म्हणजे कसं आहे की तू जसा 18 तारखेला जसा पोहोचला तर तुला जशी 2 वाजता तुला गाडी भेटली ना, सरळ तू तुझ्या लोकेशनवर जा. ओके, आणि लोकेशन सरळ शूट कर. ओके, म्हणजे जेणेकरून तुला प्रॉब्लेम नाही होईल. फर्स्ट ऑफ ऑल आगा खानवर जा. जेवढे तुझे जे इम्पॉर्टंट आहे ना पहिले ते खतम करून टाक. म्हणजे 11 लोकेशन आहे, 11 लोकेशन जे मेन लोकेशन आहे ते खतम करून टाक. ओके, पण मला अजून एक गोष्ट सांग की तिथे कसं करणार आहे. म्हणजे युजली हायपर लॅबचं शूट करशील की काय? वेल, माझा असा प्लॅन आहे की ज्याप्रमाणे एखादी इंट्रोडक्शन कशाप्रमाणे राहील त्याप्रमाणे. ओके, तर इथे नाही का माझा असा विचार सुरू आहे की हे तर आहेच, बट मी स्वतःला पण थोडंसं याच्यामध्ये प्रमोट करेल. यस, म्हणजे एक प्रकारे सिनेमॅटिक थ्रू दाखवण्याचा इथे प्रयत्न करेल. ओके, तर यासाठीच मी थोडंसं इंग्लिश शिकून आलो आहे. थोडीशी स्क्रिप्ट वगैरे बनवावं लागेल आणि घरीच थोडं शूट करावं लागेल, जेणेकरून काय होते की एक बूस्ट भेटतो पाहण्यामध्ये. ओके, एक प्रकारे हळूहळू इंटेन्सिटी वाढत जाते. ओके, आणि मग त्यानंतर मग सगळे लोकेशन्स वगैरे करायचे, ते पण करून घे. आपण मोस्टली बी रोल पण घेऊ सगळे. ओके, की जेणेकरून अजून पण जबरदस्त दिसेल. आणि ट्रान्झिशन्स आपण याच्यामध्ये घेऊ. ओके, कारण समजा ट्रान्झिशन राहील तो अजून जबरदस्त राहील. आता मी राईट ना विचार करून राहिलो आणि इट लुक्स रिली कूल इन माय माइंड.